नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी आहे अर्चनाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत, पण थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। मी 1 वाटी नारळ घेतलंय खवल्याला। आपल्याला सारण तसंच बनवायचंय। अर्धा चमचा तूप घेतलंय। स्टेप बाय स्टेप सांगणार आहे मी, आणि व्यवस्थित अशी होतात तर व्यवस्थित परफेक्ट केले तर आपण सगळं परतून घ्यायचं। 1-2 मिनिटं नुसताच परतवायचंय, मग गूळ घालायचा याच्यामध्ये। चव परतून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण गूळ घालूया। गूळ पण साधारण 1 वाटीच घेतलाय मी। आणि गूळ इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे। तयार झाले आपलं। थोडीशी भाजलेली खसखस घालणार आहे त्याच्यामध्ये, थोडी विलायची पावडर घालणार आहे। मस्त मोकळं झालंय सारण। आता आपण उकडीची तयारी करू, उकड काढून घेऊया। उकडची तयारी करूया आपण। मी थोडंसं तूप घालून घेतलंय बुडाला। जास्त घालायचं नाही आपल्याला उकडमध्ये तूप। 1 अर्धी वाटी पाणी घालायचं। 1 वाटी केशरचं दूध घेतलंय। केशर घालून घेतलंय त्याच्यामध्ये मी, त्याच्यामुळे ती येलो कलर आलाय। आज आपण येलो उकडीचे मोदक बनवणार आहोत। मीठ घालायचं थोडंसं चवीपुरतं। थोडीशी साखर घालायची। साखर घातल्यानं वरचं जे आपला आवरण आहे ते छान गोडसर लागतं। असं उकळी आली की आपल्याला ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घ्यायचं। जरा छान उकळी आली आहे, त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ घालून घेणार आहे। हे पीठ मी साधं घरचंच पीठ आहे, मी घरीच दळून आणलेलं आहे तांदळाचं पीठ। आपल्याला त्याच्यामध्ये 2 चमचे मैदा घालायचा आहे, त्यामुळे तुमचे मोदक अजिबात फाटणार नाहीत। असं 5 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचे। गॅस बंद केला तरी चालेल, 5 मिनिटं झाकून ठेवा। छान वाफ आलेली ह्याला आपण आता मळण्यासाठी काढून घेऊया एका परातीमध्ये। भांड्याला थोडंसं तूप लावून घेतलंय। गरम असल्यामुळे आपल्याला असंच मळून घ्यायचंय, आणि थोडंसं थंड झालं की मग हाताने मळायचे। बघा, आता मी हातानेही मळून घेऊ शकते। किती मऊसूत झालाय हा गोळा। आपण मोदक करायला घेऊया। छान आपल्याला जी पारी तयार करून घ्यायची। माझ्या हाताला थोडंसं चिकटलं होतं। सारण बनवून घेऊया। हळूहळू करून आपल्याला असं बांधून घ्यायचंय।
मस्त झालेला आपला मोदक. बघू शकता आपले सगळे मोदक बनवून तयार आहेत आणि किती सुंदर दिसतात आहे. आपण ह्याला 15 मिनिट वाफवायला ठेवणार आहे. मी आधीच भांडं गरम करायला ठेवलं होतं, त्याच्यावर असं छानसा सुती रुमाल आतरला आहे म्हणजे चाळणीला चिकटणार नाही आहेत. आपण ह्याला एक 15 मिनिटं स्टीम करायला ठेवू आणि असं एकदम पाण्यात बुडवून ठेवायचं तर म्हणजे वरचं आवरण असं कडक होणार नाही. 15 मिनिट झालेले. छान आपले मोदक तयार झाले. तर असा हात लावून बघायचा, जर असे चिकटले नाही ना समजायचं की आपले मोदक शिजून तयार झालेले. तर काढून घेऊया आपण. आता काढायचं हे वाटत असेल तर थोडंसं असं पाणी सोडून घ्यायचं. आपण मग त्यात सुटून येतात, ते खाली चिकटून बसणार नाहीत, सहज निघतील. हे बघा कसे झालेत मोदक ते मला नक्की सांगा आणि घरी एकदा नक्की ट्राय करा. एकदम लुसलुशीत होतात आणि बाप्पाला आवडेन असे होतात. थोडेसे वेगळ्या पद्धतीने केलेत. वेगळ्या पद्धत म्हणजे पद्धतीच आहे, पण थोडंसं आपण कलर घातला किंवा आपण हे घातलंय केशर घातलंय, ह्याच्यामध्ये येलो कलर आलाय त्याला, एकदम सुंदर वाटतं ते. नक्की ट्राय करा.